आता सध्या भाऊचं तर खाणं चालूच आहे. यांना विचारता दादा कशी चव कशी यायची? आपण पैसे दिले ते वसूल होत आहेत दादा. क्वांटिटी आणि क्वालिटी खूप छान आहे. रुपये म्हणलं तर नंबर 1 वाटतं. बरोबर. काय काय चांगलं वाटतं इथलं? काय नाही, आमलेट बुर्जी वगैरे बॉईल हे सगळं व्यवस्थित येतं. म्हणजे सगळ्या वस्तू चांगल्याच असतात. सगळं आहे, क्वालिटी आहे, क्वांटिटी बी आहे. कांदा टाकला, टमाटर टाकलं, अद्रक लसूण पेस्ट टाकलो. 4 वर्ष झाली. पहिलं हॉटेलमध्ये होतो, 8-10 वर्ष हॉटेलवर लाईन मध्ये होतो. हॉटेल सोडून नंतर हे आपला स्वतःचा व्यवसाय म्हणून एक छोटासा अंडा भुर्जीची गाडी टाकली. आता 4 वर्ष झाले याला. त्याला 70 रुपये फुल प्लेट मिळते. तुम्हाला हाफ प्लेट पाहिजे तर ती 40 रुपयाला पण मिळेल. आणि बघू शकता क्वांटिटी पण किती चांगल्या प्रकारे फुल क्वांटिटी या प्लेट मध्ये आपल्याला दिसत आहे. सोबत लिंबू आहे, कांदा आहे आणि 4 पाव आपल्याला दादाने दिलेले आहेत. सोबतच इथं अंड्याची भुर्जी पण ठेवलेली आहे. तर मित्रांनो, नांदेड फूड सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. परत एकदा तुमच्यासाठी मी घेऊन आलो नांदेडच्या स्ट्रीट फूडच्या गाडीवरती. कसल्या प्रकारचे काय काय मिळतंय आणि इथली चव कशी असते, पब्लिक रिव्ह्यू, हे सर्व काही आपण सिरीज चालू केलेले आहे. आणि सध्या आपण उभे आहोत भाग्यनगर या भागामध्ये. आणि इथं एक प्रसिद्ध अशी भुर्जी पावची गाडी आहे, जी की तिथं भरपूर काही चांगल्या प्रकारची भुर्जी, ऑमलेट हे काही मिळत असते. तसं तुम्ही इथं पाठीमागं बघू शकता. आज आपण स्पेशल मध्ये भुर्जी पाव, फुल भुर्जी पाव कशी बनते आणि त्याची चव कशी आहे, सर्व काही या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. नांदेडच्या या गाड्यावरती सर्व प्रकारचे पाव, टोमॅटो, अंडे हे सर्व हे दादांनी फ्रेश असे ठेवण्यात आलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भुर्जी पाव कशी बनते हे सर्व बघणार आहोत. आणि भुर्जी पावसाठी लागणारी जी सामग्री आहे, जसं की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हे सर्व काही दादांनी सुरुवातीला त्याला चांगल्या प्रकारे, जसं की हे कांदा बघू शकता तुम्ही, हे कांदा चांगल्या प्रकारे दादांनी बारीक करून घेतलाय आधी. आणि त्यानंतर दादांनी स्पेशल म्हणजे टोमॅटो जे असते, जे की आपल्या भुर्जी पावची चव वाढवते, त्याला पण चांगल्या प्रकारे बारीक करून त्याची कटिंग करून घेतली. आणि त्यानंतर जे याच्यावरती आपली भुर्जी पाव तयार होणार आहे, ती जी मोठी तवा असते ते शेगडीवरती ठेवून शेगडी चालू केली. आणि तवा गरम झाल्यानंतर लगेचच त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये तेल टाकलं. आणि जसं तेल गरम झालं त्याच्यात लगेचच त्याच्यावरती कांदा टाकला. आणि कांदा जसं टाकला, कांदा लाल होण्यापर्यंत त्याला चांगल्या प्रकारे आपलं मिक्स करून घेतलं तेलमध्ये. आणि काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले, जे की कटिंग करून ठेवले होते. आणि कांद्याला आणि टोमॅटोला चांगल्या प्रकारे तव्यावरती तेलमध्ये मिक्स करून गरम करून घेतलं. कांदा टाकला, टमाटर टाकलं, अद्रक लसूण पेस्ट टाकलो. आता थोडस लसूण टाकायचं, लसूण अद्रक लसूण पेस्ट, त्याला थोडस खालीवर करायचं. थोडस मीठ चवीनुसार, मसाला, धनिया पावडर, काळा मसाला, सुपर गरम मसाला, घरकुल मसाला, थोडस लाल तिखट, थोडीशी हळद, थोडीशी कोथिंबीर. दादा तरी किती वर्ष झाले आपण या व्यवसायात? 4 वर्ष झाली. पहिलं हॉटेलमध्ये होतो, 8-10 वर्ष हॉटेलवर लाईन मध्ये होतो. हॉटेल सोडून नंतर हे आपला स्वतःचा व्यवसाय म्हणून एक छोटासा अंडा भुर्जीची गाडी टाकली. 4 वर्ष झाले याला. 4 वर्ष. आणि तरी दिवसातून काय तर किती गिरायकाचं ते रिस्पॉन्स वगैरे चांगला आहे का? व्यवस्थित आहे. आता सध्या त्याला कसं काय, मुलं आपला इथं पूर्ण स्टुडंट वर्क आहे. हा, क्लासेस वगैरे. आता इथं दुसरं लोकलचे कस्टमर काही जास्त नाही का, फक्त आपलं स्टुडंट वर्क चालते थोडंसं. म्हणजे ट्युशन एरिया हा, असल्यामुळे. ट्युशन एरिया असल्यामुळे कसं थोडंसं रिस्पॉन्स व्यवस्थित आहे आपल्याला. आता जे आपली रेसिपी बनाली, हा, काय बनाली? अंडा भुर्जी बनवली. अंडा भुर्जी. याच्यासोबत काय काय बनवतो आपण? अंडा भुर्जी आहे, आमलेट आहे, बॉईल फ्राय आहे, बॉईल फ्राय, सिंगल पलटी आहे, डबल पलटी आहे, बिस्किट आहे, चीज आमलेट आहे, पनीर आमलेट आहे, अशा भरपूर व्हरायटी आहेत. आणि आपला गाडा याची टायमिंग काय?
दादा दुपारी 2 वाजता ते रात्री 10 पर्यंत आहे. ते झाली आपली भुर्जी तयार. आता ही बुर्जी किती अंडे? 2 अंड्याची बुर्जी. ते 2 अंड्याची भुर्जी आहे. काय प्राइस काय आहे याची? दादा 70 रुपये प्लेट आहे. 70 रुपये फुल प्लेट. 70 रुपये फुल प्लेट आहे. हाफ घेतली तर 40 रुपये. तर मित्रांनो 2 अंड्याची जी फुल प्लेट भुर्जी जी आहे आपली तयार झालेली आहे आणि त्यासाठी लागणारा जो पाव आहे ते पण दादांनी आता घेऊन त्याला चांगल्या प्रकारे कटिंग करून घेतले आणि त्यामध्ये जे मसाले लागतात चवीसाठी ते मसाले टाकले, मिरची टाकला आणि जे तवा गरम होता त्याच्यावर काही ऑइल टाकून त्याला पण चांगल्या प्रकारे पावला मिक्स करून घेतलं. आता एका प्लेट मध्ये आपल्याला काय काय मिळणार? 4 पाव, 4 पाव. 4 पाव आणि 2 अंड्याची भुर्जी. तर ही एक पूर्ण प्लेट आहे समजा. हा एक पूर्ण प्लेट आहे. लिंबू पण येणार. हा लिंबू पण येणार. तर मित्रांनो फायनली जे आहे ते आपलं भुर्जी पाव तयार झालेली आहे. एक भुर्जी पाव दादाची तर आपल्याला 70 रुपये फुल प्लेट मिळते. तुम्हाला हाफ प्लेट पाहिजे तर ती 40 रुपयाला पण मिळेल. आणि बघू शकता क्वांटिटी पण किती चांगल्या प्रकारे फुल क्वांटिटी या प्लेट मध्ये आपल्याला दिसत आहे. सोबत लिंबू आहे, कांदा आहे आणि 4 पाव आपल्याला दादाने दिलेले आहेत. सोबतच इथं अंड्याची भुर्जी पण ठेवलेली आहे. आता याची आपण चव घेऊन बघत आहे की हे भुर्जी पाव कसं झालेलं आहे. खूपच अप्रतिम याची चव आहे. तुम्ही जर नांदेडमध्ये असाल किंवा नांदेडच्या बाहेर असाल, नांदेडमध्ये जर कधी आल्यात तर दादाच्या स्टॉलला नक्की एकदा भेट द्या. खूपच बेस्ट याची चव भुर्जी पावची चव आहे. आणि असेच भरपूर काही व्हिडिओ आपण कंपल्सरी आता आपल्या युट्यूब चॅनलवर लॉंग व्हिडिओ टाकणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुढच्या ब्लॉग मध्ये अजून कोणतं स्पॉट तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्या जवळपासच्या ठिकाणाचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.